तर आजची सकाळची सुरुवात ना छान अशी ना मी आज उपम्यापासून केलेली आहे. तर आज आहे शिवजयंती आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज ना शिवाजी महाराजांचा ना 19 फेब्रुवारी 1630 ना शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. तर आजचा हा दिवस ना खूप मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने हा जल्लोष साजरी करतात. तर खूप छान वाटतं बरं का. शिवाजी महाराजांची विचारसरणी खूप चांगली होती आणि स्त्रियांचा आदर करणारे आणि शोभा खूप छान असे जिजाऊ मातेच्या ना पोटी जन्माला आले आणि खरंच शूर, वीर, पराक्रमी, धैर्य हे आपले शिवाजी महाराज होते. तर छान वाटतं बरं का. असं 19 फेब्रुवारी आजचा हा दिवस सगळीकडे सर्वत्र ना की छान असा शिवजयंती साजरी केली जाते. तर इथे बघा, मला शिवाजी महाराजांचे आणि शिवाजी महाराजांचे ना धैर्य, स्वाभिमान आजही तो प्रत्येकाला ना प्रेरणा देतो. असा ना शिवाजी महाराजांचं ना खूप छान एक विचारसरणी होती आणि स्वराज आणि संस्कृतीचा ना अभिमान बाळगण्याचा ना आजचा हा दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. आणि चला तर इथे ना छान अशी ना मी उपम्याची तयारी केलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकताय. मी इथे ना मोठ्या रव्याचा ना मी इथे उपमा बनवलेला आहे. तर खूप छान अशी ही रेसिपी आहे बरं का. तर आपण जसा उपमा बनवतो ना सेम तसाच आहे डेलीचा आणि एकदम हा सुटसुटीत आणि मोकळा हा आपला ना उपमा तयार होतो. आणि उपमा झाल्यानंतर वरून थोडीशी मी कोथिंबीर पेरलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय. खूप म्हणजे खूप छान आणि टेस्टी असा ना इथं आपला ना सकाळच्या नाश्त्यामध्ये उपमा बनवलेला आहे. तर खूप दिवसांनी मी आज उपमा बनवायला घेतलेला आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय. खूप म्हणजे खूप छान मोकळा झालेला आहे. तर चला आणखीन आपल्याला स्वयंपाकाची तयारी पण करायची आहे. तर पटकन हा सकाळचा नाश्ता आम्ही सर्वजण करून घेतो आणि ते मी शोरला आणि आहोंनाही दिलं. आणि इथे ना आम्ही सर्वजण ना छान असा ना उपम्याचा ना नाश्ता वगैरे केला आणि आज काय तेवढा जास्तीचा स्वयंपाक बनवायचा नव्हता. तर कारण आत्याने ना काल भाकऱ्या भरपूर बनवल्या होत्या चुलीवरती. मग त्यासाठी ना दही, शेंगा चटणी वगैरे दुपारच्या जेवणात होत आहे म्हटलं आता सकाळी कोण जेवणार नाही उपमा खाल्ल्यावर. तर इथे ना आज मी मेथीची भाजी आणि चपात्या बनवणार आहे. तर डाळ टाकून मेथीची भाजी बनवते आणि दही आहे. रात्रीच दही वगैरे लावलं होतं कारण भाकरी असताना सर्वांना दही शेंगा चटणी आवडतं बरं का घरामध्ये. तर आज शौर्यची स्कूल पण सुट्टी आहे तर म्हणून माझं निवांत काम चालू होतं. तर छान वाटलं बरं का आजचा दिवस. तरी शौर्यला स्कूलला सुट्टी आणि नाहीतर डेली कसं खूप घाई गडबड असते. तरी तुम्ही पाहू शकताय माझ्या इथं ना स्वयंपाक वगैरे आता मी थोड्या चपात्या बनवलेल्या आहे कारण भाकरी असल्यामुळे. तर चला स्वयंपाक ही मी इथं बनवून घेतला आणि मेथीची भाजी वगैरे बनवलं. कारण मी काही जास्तीचं शूट केलं नाही आज. कारण मला शूट करायला पण आज थोडंसं सकाळी थोडासा मूडच नव्हता. तर म्हटलं आता थोडा जमेल तेवढं तरी गॅप नको व्हिडिओमध्ये म्हणून मी थोडा तरी व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्याशी. तरी ते मी झाडू वगैरे मारून घेतलं. तर लगेच ना किचन ओट्यावरची भांडी पण होती नाश्त्याची ती मी घासून घेतलेली होती ऑलरेडी आधीच. तर नंतर ना मी आता स्वयंपाक पण बनवलेला थोडीच भांडी पडलेली आहे तेवढी मी भांडी वगैरे घासून घेते. तर आज सकाळपासून म्हणते की इथं जावं तिथं जावं शिवाजी महाराजांना असं छान असं व्हिडिओ वगैरे काढून यावं पण जमलंच नाही बरं का. काही कारणामुळे जमलं नाही. तर असं म्हटलं आता नेक्स्ट टाईम तरी नक्की असं आपण व्हिडिओ वगैरे बनवूया असं तसं माझं चालू होतं. तर इथे किचन ओटा वगैरे साफ केला आणि एवढी स्वयंपाक बनवलेली एवढी भांडी होती ती इथे मी भांडी वगैरे घासून घेते. तर आज सुट्टी असल्यामुळे शौर्यचं चालणार आहे सारखंच खेळणं वगैरे. तर आज मी थोडा का होईना मी तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ बनवण्याचा. नाहीतर एकदा गॅप पडला की नाही दुसऱ्या दिवशी नकोच वाटतं व्हिडिओ टाकायला. म्हणून गॅप नको व्हायला म्हणून मी इथे ना व्हिडिओ थोडा का होईना मी एडिटिंग वगैरे करून तुमच्यापर्यंत पोचवत असते. आणि तुमचा सपोर्ट असतो असाच सपोर्ट कायम असू द्या आणि छान वाटतं बरं का. तर आता ना मी डिरेक्टली ना तुम्हाला सायंकाळीच भेटते. हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज ना मी निघालेलो आहे. आज शिवजयंती आहे तर त्यासाठी ना आम्ही बाहेर निघालेलो आहे. तर तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर ना चला आता मी रेडी वगैरे झाले आणि शौर्य पण रेडी झालेला आहे आणि आहो पण रेडी झाले आहेत आणि अचानक प्लॅन ठरला म्हणून आम्ही निघालेलो आहे.
तर चला आता आल्यानंतर तुम्हाला भेटते आणि तिथे गेल्यानंतर ना जे काय काय बघायला मिळेल मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी ना व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आम्ही आलेलो आहे तर सोलापूरमध्ये ना तर बासुरी इथे ना जेवण करायला, कारण आहोंच्या मित्रांचं ना आज ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांनी आम्हाला पार्टी दिली होती. सर्व त्यांच्या मित्रांना आणि आमच्या सर्व म्हणजे फॅमिलीला त्यांनी ना पार्टी दिली होती. मग इथे ना आम्ही आलो आणि शौला आमच्या काही झोप आवरण नव्हते बरं का, कारण शौला सवय आहे की रात्री लवकर झोपणं 7:30 आणि 8 वाजता. आम्ही इथं आलेलो आहे 8:30 वाजता, आत्ता जस्ट पोचलेलो आहे 8:30 वाजता. तरी ते आहेत हे बाळ आहे बघा आणि ह्यांचंच ॲनिव्हर्सरी आहे या ताईंची आणि एक दादा म्हणजे आहोंचे मित्र आहेत त्यांचीच ॲनिव्हर्सरी होती आणि त्यांनी आम्हाला पार्टी दिली होती सर्व म्हणजे त्यांच्या मित्रमंडळींच्या सर्वच फॅमिलीला. म्हणून आम्ही इथं आलो. छान इथं आमच्या गप्पा टप्पा वगैरे रंगल्या आणि इथे तुम्हाला पाठीमागे व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्या ताईंची आणि त्या दादांची ना ॲनिव्हर्सरी होती. पण केक कापताना वगैरे काही शूट केला नव्हता बरं का, म्हणजे त्यांचा आम्ही केक वगैरे सेलिब्रेशन केलं ॲनिव्हर्सरीचा, पण ते काय शूट करायचं माझ्या लक्षातच नाही तिथं आहे. तर इथे ना छान असं आम्हाला आमच्या छान मैत्री वगैरे झाली आमच्या सर्वांचीच आणि पहिल्यांदाच भेटलो बरं का आम्ही आज अचानक. तर छान वाटलं सर्वांना भेटून आणि पहिल्यांदा आम्ही गेल्यानंतर आता इथे पहिल्यांदा ऑर्डर दिली ती सूप वगैरे. तर इथे आम्ही सर्वजण आता सूप वगैरे पितोय आणि छान बघा इथे छोटे छोटे मुलं होते ना ते मोबाईलमध्ये इतके मग्न होते ना खूप म्हणजे खूप. मी त्यांना बोलण्याचा प्रयत्न करत होते तरी ते मोबाईल काही सोडून होते. आमची थोड्याशा जास्तीच गप्पा रंगल्या, कारण पहिल्यांदा भेटल्यानंतर ना की तुम्ही कुठून आम्ही कुठून असं तसं आमच्या सर्वच चर्चा चालू होती. आणि इथे ना बघा नाही म्हटलं तरी आता आम्ही रात्री 8:30 वाजता आलो इथं. तर बघू आता घरी जायला 10:30-11 तरी वाजतील. तर आणखीन 4 फॅमिली यायचे बाकी आहेत, 3-4 फॅमिली आलेलो आहेत. तर इथे ना सूप दिलं मस्तपैकी असं ना सूप वगैरे पिलं, मंचुरियन सूप. तर नंतर इथे आम्हाला शौर्य पण बसला होता माझ्याजवळ. मग नंतर त्यांच्या पप्पाकडे जायचं आणि माझ्याकडे जायचं त्याचं चालू होतं. म्हणून तो काही जास्तीचं इथे बघा इथे दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यांच्या पप्पांच्या शेजारी बसलेला आहे शौर्य. तर छान वाटलं आणि बाहेर कधीतरी असं पडावं. आणि आज शिवजयंती आणि त्यांची ॲनिव्हर्सरी होती म्हणून त्यांनी आम्हाला ना पार्टी दिली होती आणि ते आम्ही सर्वजण ना गप्पा वगैरे मारत होतो. आणि ही आहे आमची सरा, कारण आमच्या वहिनीच्या ना ताई आहेत आणि तेही इथेच राहतात आमच्या इथेच. मग आमची छान मैत्री जमली आणि नंतर इथं ना जेवणामध्ये छान असं ना तंदुरी रोटी, काजू करी आणि पनीरची भाजी वगैरे होती आणि पालक पनीर होतं आणि चपाती, राईस वगैरे होतं आणि छान इथे आमचा जेवणाचा मेनू होता. तर मस्त इथे आम्ही जेवण वगैरे केलो. आज इतका चांगला दिवस की शिवजयंती पण आणि त्या ताईंची आणि दादांची ना ॲनिव्हर्सरी पण होती. तर मस्त तिथे आम्ही जेवण वगैरे केलं. तंदूर रोटी वगैरे छान होतं आणि राईस होता. आणि इथे बघा सर्व बच्चे कंपनी ही स्वतःच्या हाताने खात आहेत. घरी नको म्हणत आहेत, पण हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुलांना स्वतःच्या हाताने खायचं असतं बरं का. तर इथं आम्ही छान गप्पा वगैरे रंगल्या आणि तिथनं आम्ही जेवण वगैरे झालं. पण मी तिथं काही जास्तीचं शूट केलं नाही, कारण आपल्याच गावातल्या असं सगळ्यांसमोर मला शूट करायचं नको वाटलं. म्हणून मी थोडं शूट केलेलं आहे बरं का तिथे. तर तुम्ही समजून घ्या की मी बाहेर कधी ओळखीच्या ठिकाणी मला असं नकोच वाटतं. तरी पण इथून पुढे मी ट्राय करेन बरं का सर्वांसमोर असं व्हिडिओ वगैरे काढण्याचा. तर आल्यानंतर बघा इथे छान इथे मी आत्यांसाठी आणि बाबांसाठी ना मटार पुलाव बनवला. तर इथे तुम्ही पाहू शकताय टमॅटो, गाजर आणि कांदा वगैरे टाकून आणि मटार पण मी भरपूर आणले होते येताना. तर 100 रुपयाला 3 किलो मटार भेटले होते. मग इथे मी मटार पुलाव बनवण्याचा प्लॅन केला आणि शौर्य काय तिथं जास्तीचं जेवण केलं नाही आहे. म्हणून त्याला म्हटलं आता शौर्य पण थोडं वार खाईल म्हणून मी ना थोडंसं इथे मी तिखट थोडंसं वापरलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता चवीपुरतं मीठ वगैरे टाकलं आणि सर्व भाज्या वगैरे टाकल्या मी. तर इथे ना थोडंसं बॅडगी तिखट टाकलेलं आहे आणि एक मिरची टाकलेली आहे. तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आणि मटार वगैरे तेलामध्ये ना थोडंसं परतून घेतलेलं आहे. तर इथे ना मी पाणी ॲड केलेलं आहे, गरम पाण्यामुळे लवकर ना मटार पुलाव शिजतो. आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि कुकर लावून घेतला आणि नंतर थोडेसे पापड वगैरे तळून घेतलेले आहेत. तर मटार पुलावसोबत थोडंसं पापड असेल ना तर छान लागेल म्हणून. तर माझं आणि आहोंचं जेवण झालंतंच तिथे बाहेर. तर फक्त आत्या आणि बाबा आणि शौर्यासाठी बनवलं होतं मी, कारण शौर्य कसं करतो बाहेर जे गेला ना जास्तीचं जेवण करत नाही आहे. म्हणून इथे ना आणखीन थोडंसं ना भात मी जास्तीचंच बनवला होता मटार पुलाव. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मटार पुलाव मी आता सर्वांना
आत्यांना बाबांना वगैरे जेवायला दिलं. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.